पाण्यासाठी माननीय विरोधी पक्षनेते शानू पठाण बसले आयुक्तांच्या दारात। टँकर माफियांसाठी कृत्रिम पाणी टंचाई, 10,000 नागरिकांसह आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढणार शानू पठाण। ठाणे मुंब्रा कौसा भागात गेल्या 4 दिवसांपासून पाणी सोडण्यात येत नाही। पाणी पुरवठा करणाऱ्या MIDC आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त झालेले माननीय विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरवराव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले। त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ माजला होता। धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा, कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही। त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत। त्याविरोधात शानू पठाण हे आक्रमक झाले आहेत। आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरून बसले। त्यामुळे महापालिका मुख्यालयात गोंधळ माजला होता। शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी पठाण म्हणाले की ठाणे शहरात 10% पाणी कपात करण्यात आली असली तरी 90% पाणी पुरवठा केला जात नाही। गेल्या 4 दिवसांपासून पाणी सोडण्यात येणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। मुंब्रा कौसा भागातील नागरिकांना गेल्या 3 दिवसात सुमारे 50 लाख रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे। ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत। टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्याचेही नागरिकांना छळले जात असून जर येत्या सोमवारपर्यंत जर पाणी पुरवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांच्या घरासमोर 10,000 नागरिकांसह आंदोलनाला बसू असा इशाराही पठाण यांनी दिला। थाने महानगरपालिका क्षेत्र में थाने, कलवा, मुमरा, कौसा कई दिनों से वहाँ पे पानी नहीं, शटडाउन के कारण पानी नहीं था, ऐसा अनाउंसमेंट नहीं था। लेकिन शटडाउन कल पूरा हो गया और कई जगहों पे पानी हो गया। लेकिन मुमरा कौसा के अंदर आज अभी तक पानी नहीं है। और गरीब जनता करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा कौसा के अंदर 4 दिन के अंदर 50 लाख के टैंकर गए। 50 लाख रुपए के बिके टैंकर किया, क्योंकि महानगर पालिका के टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती। मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि 4-4 दिन थानेकर को पानी नहीं देगी? क्या महानगर पालिका थाने कर जो टैंकर विकत घेतलेत जो गया है उनका बिल में पैसा माइनस करेगी? और अगर ये व्यवस्था को आज विनोद पवार जी अभी आए, उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि मंडे के दिन आके वो मुमरा कौसा की पानी की समस्या को सही करेंगे। अगर मंडे तक की समस्या दूर नहीं हुई तो मैं मुमरा कौसा के 10,000 महिलाओं के साथ माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद 10,000 लोगों का मोर्चा लेके जाने वाला।